नमस्कार मंडळी. आज आपण चॅप्टर 2 मधला प्रॅक्टिस सेट 2.2 त्यातला क्वेश्चन फर्स्टमधला क्वेश्चन 4 सॉल्व करत आहे. जर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन बघितलं तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला पाहिजे त्या फॉर्ममध्ये नाही आहे. तर सर्वप्रथम आपण हा क्वेश्चन सॉल्व करताना दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन राईट फॉर्ममध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय की आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 अशा फॉर्ममध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. मग या क्वाड्रॅटिक इक्वेशनला बघितल्यानंतर इथं या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये जो व्हेरिएबल जो आहे तो व्हेरिएबल m आहे. ठीक आहे. आणि हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो हा फॅक्टरायझेशन मेथडवरनं सॉल्व करायचा आहे. मग ॲन्सर लिहिताना बघा काय लिहायचं आहे, लेट 5m² इज इक्वल टू 22m प्लस 15 इज गिवन इक्वेशन. हे दिलेलं काय आहे, इक्वेशन. आता हे इक्वेशन रिराईट करायचं. याचा अर्थ आपण काय करणार, हे जे राईट हँड साईडचे ज्या दोन टर्म्स आहेत ते आपण कुठे आणणार, लेफ्ट हँड साईडला आणणार. म्हणजेच राईट हँड साईडला जर हे दोन्ही प्लसमध्ये असतील तर ज्यावेळेस लेफ्ट हँड साईडला येतील तर त्या मायनसमध्ये कन्वर्ट होतील. म्हणजेच काय की 5m² ॲज इट इज हे प्लस 22m आहे, इकडायला काय होणार मायनस 22m होईल. आणि प्लस 15 आहे, इकडायला किती होणार मायनस 15 होईल. विच इज इक्वल टू राईट हँड साईडला काहीच नाही राहिलं म्हणून 0. आता हे जे लिहिलं आहे हे आपल्याला राईट फॉर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो आपल्याला हवा आहे. आता आपण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करू. मग बाय फॅक्टरायझेशन मेथडने आता काय होणार आहे की हा जो m² जो सोबती आहे 5 आणि हा c आहे यांचं मल्टिप्लिकेशन होणार. म्हणजे माहिती आहे ना आपल्याला am² प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. तर ह्या a आणि cचं मल्टिप्लिकेशन होणार. इथं a ची व्हॅल्यू किती आहे, a आणि cचं मल्टिप्लाय होईल. a किती आहे आपल्याकडे, तर a आहे आपल्याकडे 5 आणि c किती आहे -15 आहे. ठीक आहे. या दोघांचा गुणाकार किती येतो, -75 येणार आहे. आता या -75चे आपण असे फॅक्टर शोधणार आहेत की ज्यांची सम किंवा मायनस ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन ही -22a ला हवी. आता एक लक्षात घ्या, हे -75 आहे. म्हणजेच आपल्याला कोणत्याही दोन संख्या ज्या असणार आहेत तर एकतर आपल्याला गुणाकार दोघांपैकी एक जो असणार आहे तो निगेटिव्ह हवा आहे आणि एक पॉझिटिव्ह आहे. म्हणजे प्लस इंटू मायनस यांचा गुणाकार येतो मायनस आणि मायनस इंटू प्लस यांचाही गुणाकार येतो मायनस. पण बघा, ज्यावेळेस आपण मिडल टर्म चेक करतो, ज्यावेळेस आपण मिडल टर्मबद्दल बोलतो, इथं मी मेन्शन करतो, ही जी मिडल टर्म जी आहे आपल्याकडे ती किती आहे, -22 आहे. बरोबर आहे. आता आपण ह्या 75चे फॅक्टर शोधणार की ज्याची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन किती येणार आहे, -22 यावी. जर आपण असं बघितलं तर आपल्याला एक कळतं की 25 गुणिले 3 केलं तर यांची गुणाकार 75 येतो आणि ह्या दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर आपल्याला 22 येतं. तात्पुरते साईन कन्व्हर्जन विसरून जा. पण म्हणजे आपल्याला काय हवं आहे की आपल्याला 25 आणि 3 हे दोन फॅक्टर्स मिळून जातील. म्हणजे 25 आणि 3 हे फॅक्टर्स मिळून जातील. पण आता या दोघांचा गुणाकार हा मायनस हवा आणि दोघांची सम किंवा सबट्रॅक्शन ही -22 हवी. तर आपल्याला काय करावं लागेल, दोघांपैकी एकाला मायनस चिन्ह आणि एकाला प्लस चिन्ह द्यायला हवं. इथं बघितलं तर आपल्याला हवी जी संख्या आहे ही -22 आहे. म्हणजेच याचा अर्थ मोठी संख्या आपल्याला निगेटिव्ह हवी आणि छोटी संख्या पॉझिटिव्ह हवी. ठीक आहे. म्हणजेच काय की एक पहिलं आपल्याला -25 आणि +3 असे दोन फॅक्टर्स इथं मिळून जातात. मग म्हणजे याचा अर्थ काय, आपण की
-22m याला आपण कन्वर्ट कसं करणार आहे, -25m + 3m असं आपण लिहिणार आहे. ठीक, म्हणजे मिडल टर्म काय करणार आहे, स्प्लिट करणार आहे. म्हणजे ही जी टर्म आहे ती आपण कशी स्प्लिट करणार आहे, अशा पद्धतीने स्प्लिट करणार आहे. मग आपण जी करतो बाय फॅक्टरायझेशन मेथड, 5m² - 25m + 3m - 15 विच इज इक्वल टू 0. आता मिडल टर्म स्प्लिट केली. जे सगळ्यात महत्त्वाचा क्रुशियल पार्ट आहे मिडल टर्म स्प्लिट करणं. ठीक आहे, ती अशा पद्धतीने आपण केली आहे. आता आपण काय करणार की ह्या पहिल्या 2 टर्म्स आणि शेवटच्या 2 टर्म्स सेपरेटली कम्पेअर करणार. बघ, हे मी छोटं करतो थोडंसं, तुमच्या लक्षात येईल. आता पहिल्या आपण 2 टर्म कम्पेअर करू. तर आता पहिली टर्म आपण स्प्लिट करून बघू काय आहे. पहिल्या टर्ममध्ये 5m² आहे, म्हणजेच पहिल्या टर्ममध्ये 5 आहे आणि m किती आहेत, 2m आहेत. आणि दुसऱ्या टर्ममध्ये मायनस साईन विसरून जाऊन 25m आहे, म्हणजेच काय 5 × 5 × m आहे. ठीक आहे, मग पहिल्या 2 कम्पेअर करता इथं m, इथं 5 आणि इथं 5 आणि इथं m आणि इथं m. ठीक आहे, म्हणजे या गोष्टी दोघा टर्ममध्ये कॉमन आहेत. म्हणून या दोघांमधून कॉमन काय निघणार, 5m कॉमन निघणार. तर ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, तर इथं m आणि मायनस चिन्ह ॲज इट इज, आणि दुसऱ्या याच्यातून काय राहिलं, 5 राहिलं, ब्रॅकेट कंप्लीट, प्लस. ठीक आहे, प्लस. आता ही जी टर्म m - 5 आहे, आपल्याला हे ॲज इट इज इथे मिळतं m - 5. मग आता कॉमन काय काढायचं आहे ते आपण एकदा लक्षात घेऊ. मी इथं लक्षात घ्या. इथं 3m कम्पेअर करतो, तर मी काय म्हणणार 3 × m असणार आहे, आणि 15 जर बघितलं तर 3 × 5 असणार आहे. म्हणजेच काय, इथं 3 आणि 3 कॉमन असेल, याचा अर्थ या टर्ममधून 3 कॉमन निघेल. तर ब्रॅकेटमध्ये इथला m ॲज इट इज, मायनसच्या ठिकाणी मायनस, आणि 5 इथला ॲज इट इज. बघा, मी काय सांगितलं होतं की ही जी टर्म आहे m - 5 आहे, तेच पुढं रिपीट होतं. आता आपण काय करणार आहे की ही एक टर्म आणि ही एक टर्म कम्पेअर केली तर आपल्याला काय कळतं की m - 5 इथं पण आहे आणि इथं पण m - 5 आहे. तर m - 5 यातून कॉमन निघेल, तर ब्रॅकेटमध्ये काय राहील, यातला 5m राहील आणि इथं +3 राहील, विच इज इक्वल टू 0. आता कुठल्याही 2 संख्यांचा प्रॉडक्ट 0 असेल तर काय होणार आहे, m - 5 इज इक्वल टू 0 असेल, किंवा 5m + 3 विच इज इक्वल टू 0 असेल. मी हे खोडतो तात्पुरतं. मग आता हे -5 इकडे गेलं काय होणार आहे, प्लस होणार आहे, m इज इक्वल टू 5 होईल. और हे +3 तिकडे गेलं काय होणार आहे, मायनस होणार आहे, म्हणजे 5m विच इज इक्वल टू -3. सो m इज इक्वल टू 5 ॲज इट इज. और हे 5 इथं मल्टिप्लाइडला आहे, इकडे गेल्यावर काय होईल, ते डिवाईडला जाईल, इकडे गेलो खाली डिवाईडला येईल. म्हणजेच m इज इक्वल टू -3/5 असं आपल्याला उत्तर मिळेल. मग हे आपल्याला काय मिळतील, 2 रूट्स मिळतील. फायनल काय आन्सर काय लिहिणार, फायनल आन्सर लिहिणार 5 and -3/5 are the solution of given quadratic इक्वेशन. आता एक गोष्ट मी तुम्हाला मागच्या 2 क्वेश्चनमध्ये सांगितली होती की होमवर्क सांगितला होता. काय सांगितलं होता की व्हेरीफाय करा म्हणून. हे जे आलेलं m = 5 आहे, हे याचं सोल्युशन आहे का हे व्हेरीफाय करा. मग आपण काय करू, आत्ता हे व्हेरीफाय करून बघू m = 5 या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन आहे का ते चेक करू. आता मी काय करतो आहे की हे जे इक्वेशन आहे इथं हे सॉल्व करतो मी.
मग मी काय लिहितो की लेफ्ट हँड साईड विच इज इक्वल टू काय येणार आहे 5m² मायनस 22m मायनस 15. आता m इज इक्वल टू 5 मी याच्यामध्ये पुट करणार, तर विच इज इक्वल टू 5 ब्रॅकेटमध्ये 5चा स्क्वेअर मायनस 22 इंटू 5 मायनस 15. ठीक आहे, बघा मग 5 इंटू 5चा वर्ग 25 मायनस यांचा गुणा करेल 5 दुने 10 शून्याचं दिला 1 5 दुने 10 आणि 1 11 दिस इज 110 110 मायनस 15. आता ह्या दोघांचा गुणाकार केला तर ह्या दोघांचा गुणाकार येतो 125 येतो आणि या दोघांची वजा बेरीज होते ती किती येते वजा 125 येते. 125मधून 125 गेले 0 राहिले म्हणजेच राईट हँड साईड जी व्हॅल्यू आपल्याला अपेक्षित होती 0 ती मिळाली. याचाच अर्थ काय झाला की m इज इक्वल टू 5 हे आपण व्हेरीफाय केलं की हे सोल्युशन आहे. हे व्हेरिफिकेशन मेथड. आता हे व्हेरिफिकेशन येत नाही पेपरला, पण आपल्याला आलेला आन्सर जर बरोबर आहे हे जर चेक करायचं असेल तर तुम्हाला हे व्हेरीफाय करावं लागेल. अगेन मी होमवर्क देतो की राहिलेली जी व्हॅल्यू आहे m इज इक्वल टू -3/5 ही सोल्युशन आहे का ही व्हेरीफाय करा. होमवर्क ठीक आहे. आणि ज्यांनी सॉल्व केलं आहे त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा की आम्ही सॉल्व केलं ते. ठीक आहे, चला भेटू नवीन क्वेश्चन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये.